नमस्कार, आपण पाहतात युगांतर महाराष्ट्र न्यूज. पाहुयाचे काय ठळक घडामोडी. बातमी अंबरनाथमधून आहे. अंबरनाथमध्ये 11 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबरनाथ पश्चिमच्या खडी मशीन परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये 3 अल्पवयीन मुलांचा आणि एका मुलीचा सुद्धा समावेश आहे. या घटनेमुळे अंबरनाथ हादरले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. 13/7/2024 रोजी अंबरनाथ पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 10/28/2024 भारतीय न्याय संहिता कलम 64(2) I 65(2) 70(2) 351(2) सह पोक्सो कलम कायदा 4, 6, 8, 10 प्रमाणे फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणात 12 तारखेला एक अल्पवयीन मुलगी तिच्या आजीचा हात सोडून निघून गेली होती, 11 वर्षाची, आणि ती दिवसभर इकडे तिकडे भटकल्यानंतर ती अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीत खडी मशीन बुवापाडा या साईडला काही तिची 13 वर्षाची एक दुसरी विधी संघर्षग्रस्त मुलगी तिला त्या साईडला घेऊन गेली आणि त्या ठिकाणी तिच्यावर एका मुलाने जबरी संभोग केला, रिक्षामध्ये जबरी संभोग केला. सदर प्रकरणी अंबरनाथ पोलीस स्टेशनला तिच्या वडिलांनी मुलगी आईचा हात सोडून निघून गेल्याबाबत सांगितलं असता अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या अधिकारी अंमलदारांनी तात्काळ त्या मुलीचा शोधाशोध केला. ती मुलगी स्टेशन परिसरात मिळून आली आणि तिला चौकशी केल्यानंतर हा झाला प्रकार त्या मुलीकडून समजल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करून सदर प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 4 नाबालिग आहेत आणि 2 इतर आरोपी आहेत. सदर प्रकरणी पुढील सखोल तपास चालू आहे. सदर प्रकरणात 6 आरोपी अटक करण्यात नाही, त्याच्यामध्ये रेप तर एकाच मुलाने केलेला आहे, परंतु नवीन तरतुदीनुसार जर तिथं इतर मुलं त्या समूहात असतील किंवा सह आरोपी असतील ते पण आरोपी होतात. परंतु ऍक्च्युअली त्या रिक्षामध्ये जे फुटेज मिळालेलं आहे किंवा जी माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये तो प्रकार फक्त एकाच मुलाने केलेला आहे.